गॅसच्या तुटवड्यामुळे ठाण्यात 50% हॉटेल बंद होण्याच्या मार्गावर. ठाण्यात लहान मोठी मिळून सुमारे 1200हून अधिक हॉटेल्स, उपाहारगृहे आणि खाद्य व्यवसाय सुरू आहेत. मात्र अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्या सुरू असलेल्या युद्धामुळे गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ठाण्यात सध्या 1200हून अधिक हॉटेल्स आणि बार आहेत. त्यापैकी 50% हॉटेल हे बंद होण्याच्या मार्गावर आहे. 1800 रुपयाला मिळणारा गॅस सिलेंडर आज काळ्या बाजारात 4 ते 5 हजार रुपयाला मिळतो. म्हणजे गॅस सिलेंडरचा काळा बाजार जोरात सुरू आहे. सरकारने याकडे लक्ष देऊन यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आम्ही मागणी करत आहोत. रोज जे काही व्यावसायिक सिलेंडर लागणार बाजारात थांबवला पाहिजे, अशी मागणी यावेळी ठाणे हॉटेल असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच यापुढे पालिकेच्या अग्निशमन दलाच्या वतीने PNG करण्याची परवानगी दिली आहे. यापूर्वी नव्हती, ती जर पहिलीच मिळाली असती तर आमच्यावर ही वेळ आली नसती, असे ठाणे हॉटेल असोसिएशनचे सचिव रघुनाथ शेट्टी व ठाणे हॉटेल असोसिएशनचे उपाध्यक्ष रत्नाकर शेट्टी यांनी याविषयी प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली. हॉटेलमध्ये म्हणजे आम्हाला सिलेंडर भेटत नाही आहे. आमच्याकडे कसं आहे, 70% LPG आहे, 30% CNG आहे, PNG आहे, पाईपलाईन गॅस. आता काय आम्हाला ठाण्यामध्ये पहिले एक वेळेस सांगितलं बी, आता शशिकांत काळे म्हणून एक आपल्या CFO होते, त्यांनी तेव्हा परमिशन दिलं नव्हतं ते पिरियडमध्ये. त्याच्यामुळे आजचे दिवस ठाण्यामध्ये हे हाल झाला. नाहीतर आतापर्यंत आम्हाला 80% PNG झाला असता, 20% LPG झाला असता, मग हे प्रॉब्लेम झाला नसता. आता कसं, आता नवीन CFO आल्यानंतर, जाळके साहेब आल्यानंतर बरंच आम्हाला रेग्युलर 30% पर्यंत आता आम्ही क्लिअर केलेले आहे. आता त्याच्यामुळे असंच चाललं तर मला वाटत नाही आहे ठाण्यामध्ये रविवार सोमवारपर्यंत 80% तर हॉटेल बंद व्हायची शक्यता. हे गव्हर्नमेंट काय तर पर्याय करायला पाहिजे. आम्ही काही करू शकत नाही. काळा बाजार बंद करायला पाहिजे. म्हणजे गव्हर्नमेंट सांगतात 1 महिन्यासाठी स्टॉक आहे म्हणून सांगतात. आता 1 महिना काय, आज सिलेंडर नाही आहे, आज 1-2 हॉटेल बंद होते. आता माझे स्वतःचे हॉटेल आहे, व्हेज हॉटेल आहे कोठारी कंपाऊंडमध्ये, 27 म्हणून आहे. तो आज 1 दिवस चालवणार आहे, उद्या सिलेंडर नाही तर उद्या आम्ही हॉटेल बंद ठेवणार. दरवाढ बघा ना, 4 दिवस चालेल का 8 दिवस चालेल, 4 दिवससाठी दरवाढ करू शकत नाही आम्ही. हे नुकसान आम्हालाच करायला. काय म्हणू पोलीस कंप्लेंट? आम्ही देणार आहे, तक्रार करणार आहे. आम्ही शिंदे साहेबांना पहिले हे देणार आहे, त्याच्यानंतर डुबरे साहेबांना भेटून त्यांना पण आम्ही. एकीकडे सिलेंडरचा तुटवडा आहे, दुसरीकडे 1870 रुपयाचा गॅस 2200 रुपयावर मध्ये गेलेला आहे व्यावसायिक गॅस. त्या संदर्भात तुम्ही काही मागणी? 2200ला भेटत नाही हो, 1835 रुपये गव्हर्नमेंट रेट आहे. आजचे दिवस 19 किलोची, आजचे दिवस तुम्हाला 4000 5000च्या कमी सिलेंडर भेटतात. ब्लॅक मध्येच भेटतात. गोडाऊन मध्ये तुम्हाला रेग्युलर सप्लाय देतच नाही ते लोक. नाही, आज 1 देवे बोलतो. आम्हाला 8 सिलेंडर दिवसाला लागणार असेल 2 देतात, म्हणजे 25% देतात. 75% मी बोलतो ब्लॅकच करतात. येत्या काळात लग्न सगळे हॉटेल व्यावसायिकांनी अगोदरच ऍडव्हान्स बुकिंग वगैरे केलेलं असतात. अशाला पर्याय म्हणून काय आपण तर याला आम्ही कॅन्सलच करायला लागेल. आमची हॉटेलमध्ये टाळे लावायची ते आमच्याकडे पर्याय, बाकी काही नाही. आता मार्च मध्ये लाईस रिन्युअल, मार्च मध्ये आता FL3 ची रिन्युअल आहे, ते पण आता 10% दर वाढवून ठेवलेले आहे. दर वर्षात 10% 15% म्हणून मागच्या वेळेस 15 झालं, आता परत 10% वाढलेलं आहे. असं पण ठाण्यामध्ये परत हॉटेल ठाण्यात नाही, आता महाराष्ट्रामध्ये हॉटेल बंद होणार आहेत एक्साईज फीजमुळे. त्याच्यामध्ये आता आपल्याला याच्या पण हो, हारवाल्याने आज मुख्यमंत्रीला भेटणार आहे. मागे काल छगन भुजबळ साहेबांना पण भेटलेलं आहे गॅसबद्दल, आणि आज एक्साईजबद्दल CM साहेबांना मुंबई कमिटी, आमची आर कमिटी भेटणार आहे. आणि आम्ही पण आज उद्या शिंदे साहेबांना भेटणार आहे.